आजच्या दिवसाची सुरुवात कशी झाली तर बघा, उठल्या उठल्या ह्या डोळे एवढे त्रास देतात ना, थंडीच्या दिवसामध्ये माझ्या डोळ्यांना वाई येते आणि डोळे सुजतात आणि खाज पण खूप येते, चोळचोळ होतात. त्याच्यामुळे खूपच मला परेशानी होते डोळ्यांची. तर पहिल्या गरम पाण्यानं धुवून घ्यायला लागते, नंतर काहीतरी किचनमध्ये यायचं, नंतर चपातीचं पीठ मळायचं किंवा कुठली तरी भाजी करायची. नाहीतर मग डोसा किंवा चटणी असं काहीतरी मी साहित्य बनवून ठेवलेलं असतं, मग ते डबा बनवून देत असते. पण रोज काही ना काही उपमा म्हणा, रवा म्हणा, पण काही ना काही पण द्यायलाच लागते. तर माणसं 4 आहेत आणि 2 ते 4 वेळेस माझा स्वयंपाक होतो दिवसाचा. कोणाची काय ख्वाहिश तर कोणाची काय ख्वाहिश असते, तर मला ते करून द्यायला लागते. नंतर मग 9 वाजले. 9 वाजता मिस्टरांचा डबा द्यायचा होता. मग चपाती भाजी केली आणि मस्त घेवड्याच्या शेंगाची अशी आमटी बनवून घेतली. तर एवढी छान. आणि मी माझ्या चपात्या झाल्याच्यानंतर, डब्बा दिल्याच्यानंतर पहिली चपाती भाजी एक चपाती, मी कुठलीही भाजी असो एक चपाती खाऊन घेते. कारण मला नंतर थंड झाल्यावर इच्छाच होत नाही खाण्याची, गरम गरम खाण्याची इच्छा होते. तर मी गरम गरम एक चपाती भाजी खाऊन घेते. आणि त्याच्यानंतर मी जेवले तर जेवले, नाही तर नाही जेवले तर नाही जेवले, असं असतं. म्हणून मी गरम गरम खाते एक चपाती. अगदी टिफिन दिल्याच्यानंतर 4 चपात्या राहिलेल्या असल्या तरी बंद करून मी थोडंसं का होईना पण खाऊन घेत असते. कारण मला खाल्ल्याशिवाय नाही जमत. दिवसभर खाईन किंवा नाही, पण सकाळून लागतं खायला. तर म्हणलं आता काल इडली साठी पीठ भिजत टाकलं होतं, पण इडल्या नव्हत्या बनवल्या, डोसे बनवलेले होते आणि नारळाची चटणी बनवली होती. तर ते पीठ संपवून गेलं. तर रात्री पण मुलगी परत डोसे करून मागत होती. तर मग मी बोलले की आज थोडेसे तांदूळ भिजत घालावेत, उद्याच्या डब्याची त्यांच्या तयारी होऊन जाईल आणि एक अर्धा नारळचं वाटलं तर मग चटणी पण होऊन जाते. तर आता दत्त जयंती झाली, तर दत्त जयंतीचे तिथं ते जे देवाला नारळ येतात ते लिलाव काढतात. तर तिथं आम्हाला 10-10 रुपयाला नारळ देतात. तर मिस्टरांनी ते 10 नारळ घेऊन आलेले आहेत. पण काय होतं ना, ऊन पडलं की नारळाला तडे जातात आणि नारळ खराब होतात. कारण गेल्या वर्षी पण असंच झालं होतं. तर 5 ते 6 नारळ मला फेकून द्यायला लागले. तर मग मी बोलले, फेकून देण्यापेक्षा खाऊन काहीतरी करून खाल्लेलं परवडलं. तर मग मी सततच इडली डोशासाठी पीठ भिजत टाकत होते आणि ते नारळ संपून टाकण्याची ह्याच हेतूनं ते म्हणलं मुलं पण खातील आणि खराब आपल्याला फेकायला पण लागणार नाही, म्हणून मी ते तांदूळ भिजत टाकले. सासूबाईंनी मस्त गावाकडची उडदाची डाळ दिलेली आहे, मग आणि राशनचे तांदूळ आहेत. राशनच्या तांदळाची एवढी छान इडली बनते ना, खूप छान. डोसे पण खूप भारी बनतात. तर आणि नंतर मग हे सगळं कामं आवरायचे असतात. तर मग तांदूळ धुवून घेतले व्यवस्थित. आणि राशनचे तांदूळ असल्यामुळे याला जरासं चोळून धुवायला लागतं. आणि डाळ पण आपल्या घरचीच आहे, काळ्या सालीची. तर कुठे एखादी साल राहिलेली असती, तर नंतर ते फुगल्याच्या नंतर ते चोळलं तांदूळ की निघून जाते ते. तर हेच मी डाळ टाकत असते. आणि नंतर मग सर्व कामं तर होतच राहतील. आणि मला काय करायचं होतं ना, रात्री माझ्याकडं एक भाकर उरलेली होती. आणि तुम्हाला माहीत आहे का, भाकरीचे मिक्सरमध्ये भाकर बारीकशी वाटून आम्ही त्याला पोहे म्हणायचो. आणि हे ना म्हणजे हे सासूबाईंनी कुरवड्या दिलेल्या आहेत. तर मला कच्ची कुरवडी खायला खूप आवडते बरं का. शेंगदाणे आणि कच्ची कुरवडी खूप आवडते, पण दातं बरोबर राहिलेले नाही आहेत, म्हणून आता खात नाही हल्ली. कारण माझ्या दातं ना पूर्ण तुकडे पडलेले आहेत, त्याच्यामुळे दातांमुळं कुरवडी खाता येत नाही. इच्छा असून पण आता शांत राहायचं असं वाटतंय. आपलं थोडंसं आयुष्य कमी होत गेलं आहे किंवा झालं आहे. कारण दात गेले म्हणजे आपलं आयुष्य कमी झालं हेच समजून घ्यायचं आहे. ते आयुष्य खूप सुखात आणि शांततेत आणि समाधानात घालायचं आहे. तर रात्रीची इथं माझ्याकडे एक भाकर उरलेली होती. आणि तुम्ही हे पोहे कधी खाल्लेत का? तर मला तरी लहानपणी आठवतं की आम्हाला आमची आई बनवून द्यायची आणि ते पण हे उकळामध्ये वाटत होती आमची आई. तर आपल्याकडे आता मिक्सर आहे, तर मस्त अशी हे जास्त कडक पण झालेली नसते ना रात्रीची भाकर. तर मग हे चोळून घ्यायची अशी हातानं, मिक्सरमध्ये बारीकशी अशी वाटून घ्यायची. त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आपलं लसूण, जिरं राई घालून तडक्यावर मस्त असं फ्राय करायचं. जसं की आपण पोहे बनवतो तसंच बनवून घ्यायचं. एवढं भारी लागतं ना, हळद वगैरे टाकून. सेम पोह्यासारखंच दिसतं, पण खायला पण पोह्यापेक्षाही भारी टेस्ट लागते. तर मी इथं मिक्सरमध्ये वाटून घेतलं. एकदाच टाकलं तर म्हणलं मिक्सरमध्ये हे बसणार नाही, म्हणून मी 2 वेळेस टाकलं. 2 वेळेस ते वाटून घेतलं आणि
मस्त फ्राय केलं ते. एवढं भारी लागतं ना, खूपच भारी लागतं. तुम्ही असे कधी पोहे खाल्लेत का ते सुद्धा मला नक्की सांगा बरं का. तर मी तर तर तुम्ही पण असं कधी ना कधी खाल्लंच असेल ना, कारण मला माहीत आहे प्रत्येकाकडं हे गोष्ट बनत होती कधी ना कधी. आपल्याकडं फक्त हे फरक एवढाच आहे, बरीचशी फॅसिलिटी नव्हती पण साम्य खूप होतं. तर मी इथं कोथिंबीर थोडीशी बारीक बारीक कापून घेणार आहे, कांदा कापून घेणार आहे, 2 मिरच्या आणि हे सगळं कापून शिनी ते तडक्यामध्ये टाकणार आहे. तर थंडी तर एवढी पडलेली आहे ना, खूप थंडी आहे आणि सकाळी सकाळी अजिबात उठायला पण होत नाही. त्या थंडीमुळे डोळ्यांना तर खूपच त्रास व्हायला लागला आहे आणि ह्या थंडीमुळं डोकं पण अर्धं खूप दुखायला लागलेलं आहे. 2-3 दिवस डोक्याच्या गोळ्या पण खाल्ल्या, पण काही फरक जाणवत नाही. तेवढ्यापुरतं डोकंदुखी राहतं आणि पुन्हा परत डोकेदुखी व्हायला चालूच होती. तर म्हणलं की आज संध्याकाळी डॉक्टरकडे गेल्याशिवाय पर्याय नाही, कारण आता बस झालं, सहनशक्तीच्या बाहेर गेलं. कारण डोकं पूर्ण दुखत नाही, एका बाजूची जी साईड पकडते ते खूपच दुखायला लागते आणि खाली अजिबात बघायला देत नाही. खाली बघितलं की ते असं वेगळंच कसं तरी होतं आणि खूप जास्त दुखायला लागतं. की मग म्हटलं की आज संध्याकाळी गेल्याशिवाय पर्याय नाही. आज संध्याकाळी मी डॉक्टरकडे जाणार आहे. तर बघूया काय म्हणतात ते. आणि डोळ्यांना पण त्रास होतो, त्याच्यामुळे चष्मा पण लागू शकतो अशी मला तरी वाटतं गुंजाईश आहे. तर बघूया काय होतं ते. तर बघा मी इथं तडका देण्यासाठी तेल वगैरे टाकलेलं आहे. तर हे तेल बिल मी टाकून घेते आणि मस्त तडका देते आणि तुम्हाला सुद्धा खायला बोलवते. तुम्ही सुद्धा करून बघा बरं का, एकदा तरी ट्राय करा. आणि कसे वाटतात माझे व्हिडिओ वगैरे ते सुद्धा मला सांगत जावा. आपले ब्लॉग कसे वाटतात ते सुद्धा सांगत जा. कारण मी तुम्हाला काय सांगू इच्छिते की आपले ब्लॉग मी नवीन टाकायला सुरुवात केलेली आहे. तर बऱ्याच गोष्टीची माहिती असते किंवा बऱ्याच गोष्टीची माहिती नसते. तरी मला तरी वाटतं की मला बऱ्याचशा गोष्टीची माहिती नाही. माझ्या काही ब्लॉगमध्ये काही सुधारणा करायची असेल किंवा काही वेगवेगळ्या टिप्स असतील तुमच्या, तर तुम्ही मला नक्की देऊ शकता. व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा. कारण आपण एकदम काही असे फुल हे शिकलेले नाही आहोत. आपण साधारणशे माणसं आहोत ना, श्रीमंत आहेत ना, गरीब आहेत ना, अमीर आहेत. तर आपले सर्वसामान्य आपले ब्लॉग आहेत. तर आवडत असतील तर नक्की लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा आणि हो, माझ्या लाईव्हमध्ये सुद्धा तुम्ही नक्की येत जा. कारण लाईव्हमुळेच माणसाचा वॉच टाईम पूर्ण होतो ना आपल्या यूट्यूबचा. तर मला तो सुद्धा पूर्ण करायचा आहे. तर खरंच एक छोटी बहीण म्हणून किंवा आई म्हणून जे काय तुम्हाला नातं पकडायचं असेल तुम्ही पकडू शकता. तर नक्की माझ्या लाईव्हमध्ये तुम्ही सामील व्हा आणि नक्की व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करत जा, आपले ब्लॉग बघत जा. एवढंच सांगू इच्छिते. थँक्यू. आणि हे पोहे खूपच भारी बनतात बरं का. तर तुम्ही हे पोहेसुद्धा बघणार आहोत की आपण कसे केले, कसे लागतात, कसे दिसतात. खरंच असं भारी वाटतं ना. खरं सांगायचं म्हणल्यावर यूट्यूबवर काम करणंसुद्धा एवढं सोपं नाही हो. कारण लोक खूप नावं ठेवतात किंवा लोकांना आवडत नाही. तर असं पण असतं. पण जाऊ दे, मी दुसऱ्याचा विचार करत नाही. मी चांगलं काम करते ना, मग लोकांचं टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण फक्त चांगलं राहायचं, चांगलं वागायचं, चांगले व्हिडिओ बनवायचे आणि पुढं जाण्याचा प्रयत्न करायचा. फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे. एक दिवस नक्की आपण सुद्धा पुढं जाऊ, नक्की सगळ्यांच्या सोबत असू. पण तुमच्या सपोर्टची खरंच गरज आहे. तुमचा एक लाईक, एक सबस्क्राईब, असं वाटतं तुम्हाला की काहीच नाही. पण खरं सांगू, एका यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खूप काही महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सांगते, एक लाईक, एक सबस्क्राईब पण करा. तुम्हाला काही मदतीची गरज असली तर तुम्ही सुद्धा मदतीसाठी बोलू शकता. तुम्हाला सबस्क्राईब करेन, लाईक करेन, अजून काही बऱ्याचशा गोष्टी. तर बघा, पोहे रेडी झालेत, तयार झालेत आणि बघा किती छान झालेत. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा बरं का. आणि पोहे खूपच छान लागायला लागलेत. मी आता खाऊन सुद्धा घेणार आहे. चला बसून एकाच ठिकाणी खाणार आहे. तर बघा, कुठल्याही हॉटेलमध्ये मिळणार नाहीत असे पोहे बरं का. आणि
जे आपल्या तांदळाचे पोहे असतात याच्यापेक्षा 100 पटीनं हे पोहे छान लागतात आणि भारी लागतात, एकदम हॉटेलमधल्यासारखे. पण हॉटेलमध्ये हे तुम्हाला पोहे कुठं मिळणारच नाही, तर हे तुम्हाला घरीच करून खावे लागतील. असं की सकाळनं पाहिजे नसली तरी एक भाकर बनवून ठेवायची आणि संध्याकाळी करायचं, असं काही तुम्हाला आयडिया करायला लागेल. खूपच भारी होतात पोहे, नंबर 1चे. आणि आता हे मी खाते, तुम्ही पण बनवा आणि तुम्ही पण खा. देता आले असते तर मी तुम्हाला नक्कीच दिले असते, पण व्हिडिओमधून मी तुम्हाला कसं काय देणार. तर बघा, चला व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि थँक्यू म्हणा, धन्यवाद म्हणा. आणि आपल्या लाईव्हमध्ये जॉईंट व्हायची कृपया दक्षता घ्या. थँक्यू.